मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन अश्विनला प्लीज हिला सांग, काहीसुद्धा झालेलं नसताना पॅनिक सिच्युएशन क्रिएट करायची काहीसुद्धा गरज नाही असं म्हणतो. तर तेव्हा तन्वी काही झालेलं नाही म्हणजे काय, त्या पूर्णा आजीचा चेहरा किती उतरलेला आहे ते तरी बघ ना असं म्हणते. तर तेव्हा अश्विन पूर्णा आजीला तुला पोटात दुखत आहे का असं विचारतो. तर तेव्हा पूर्णा आजी नाही असं सांगते. तर तेव्हा अश्विन ती आता ठीक आहे ना, तिला ॲसिडिटी झालेली होती पण आता उलटी झाल्यामुळं तिला बरं वाटत आहे असं सांगतो. तर तेव्हा सर्वजण आनंदित होतात. तर तेव्हा अश्विन पूर्णा आजीला खाण्यापिण्यावरती थोडं कंट्रोल ठेव असं सांगतो. तर तेव्हा प्रताप पूर्णा आजीला तुला बरं वाटेपर्यंत मी घरीच थांबणार आहे, कुठे सुद्धा जाणार नाही असं सांगतो. तर तेव्हा कल्पना अश्विनला तू सुद्धा थांबशील ना असं विचारते. तर तेव्हा अश्विन मी थांबण्याची काहीसुद्धा गरज नाही आणि कोणीसुद्धा थांबण्याची काहीसुद्धा गरज नाही. मी एक छानसं मेडिसिन देतो, ती घेईल ती आणि तिला झोप लागेल असं सांगतो. तर तेव्हा पूर्णा आजी मी आता रूममध्ये जाऊन पडते, मग मला बरं वाटेल असं सांगते आणि तो काढा घेतल्यापासून मला मळमळायला लागलेलं होतं असं बोलते. तर तेव्हा अश्विन कसला काढा घेतला होतास तू असं विचारतो. तर त्यावर विमल ॲसिडिटी झाल्यानंतर मी जो काढा घेते ना तोच दिलेला होता असं सांगते. तर तेव्हा अश्विन पण नेहमीपेक्षा काही वेगळं घातलं होतंस का त्याच्यामध्ये असं विमलला विचारतो. तर तेव्हा विमल नाही असं सांगते. तर त्यावर तन्वी मध्येच बोलू लागते आणि का वेगळं काही असेल त्याच्यामध्ये आणि आता महत्त्वाचं आहे की पूर्णा आजीला आता बरं वाटत आहे असं म्हणते. तर तेव्हा अश्विन आता आपण सगळे आपली कामं करूयात आणि पूर्णा आजी आता तू दिवसभर फक्त दही भात खायचा आहे असं सांगतो. तर त्यावर प्रताप पूर्णा आई मी तुला रूममध्ये सोडतो असं म्हणतो आणि तिला घेऊन रूममध्ये जातो. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला हळू आवाजामध्ये आपण सुद्धा निघूयात का, कारण तिकडे पतंगाची कॉम्पिटिशन सुरू झालेली असेल आणि सगळं अवघड होऊन जाईल असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन अश्विनला मी थांबू का घरी असं विचारतो. तर त्यावर अश्विन तसं काहीसुद्धा महत्त्वाचं नाही, तू गेलास तरी चालेल असं सांगतो. तर तेव्हा अर्जुन मी एक महत्त्वाचं काम करणार आहे, त्यासाठी जाणार आहे असं सांगतो. तर तेव्हा तन्वी कुठं आहे तुझं महत्त्वाचं काम, जनता चाळीमध्ये आहे का असं अर्जुनला बोलून जाते. तर त्यावर अर्जुन कुठेसुद्धा असेल आणि त्याच्याशी तुझा काहीसुद्धा संबंध नाही असं ओरडतो. तर तेव्हा तन्वी कल्पनाला मामी तुझा तरी संबंध आहे ना, मग तू तरी थांबव ना त्याला आणि पूर्णा आजी अशी बरी नसताना हा कुठे बाहेर चाललेला आहे असं म्हणते. तर त्यावर कल्पना तन्वीला त्याला घरच्यांच्याबद्दल माया असेल तर सांगून उपयोग आहे ना असं म्हणते आणि मी पूर्णा आईच्या जवळ थांबणार आहे, बाकीच्यांना जे करायचं असेल ना ते करू देत असं म्हणून तिथून निघून जाते. तर तेव्हा अर्जुन अश्विनला परत एकदा विचारतो आणि ते दोघे सुद्धा तिथून निघून जातात. तर तेव्हा अश्विन सुद्धा तिथून निघून जातो. तर त्यावर तन्वी मनातल्या मनामध्ये ही बाई नको तेव्हा अन्नपाणी बंद करते आणि ज्यावेळी गरज आहे ना त्यावेळी दुर्लक्ष करते, बिनडोक कुठली असं म्हणू लागते. तर इकडे चाळीमध्ये शेवाळे काकू सायलीला जावई बापू आले नाहीत का, आमंत्रण तर दिलेलं आहे ना त्यांना असं विचारते. तर तेव्हा कुसुम विषय बदलते आणि पतंगसाठी जो मांजा आणला आहे ना तो चांगल्या प्रतीचा आहे ना असं विचारते. तर तेव्हा शेवाळे काकू तिथून निघून बाजूला जाते आणि कुसुम सायलीला हळू आवाजामध्ये येईल अर्जुन कामात असेल ना तो असं म्हणते. तर त्यावर सायली मला तर वाटत आहे मी जरा जास्तच आशा लावून बसली आहे असं म्हणते. तर त्यावर शेवाळे काका पुढे येतात आणि आता शीतल आणि गौतम यांच्यामध्ये पतंग उडवण्याची चुरस होणार आहे, मग कळेल यांच्या संसारामध्ये कोण राजा आणि कोण राणी ते असं म्हणतो. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा सायली तिथून निघून बाजूला जात असते. तर तेव्हा शेवाळे काका तिला थांबवतात आणि तू आणि मधुभाऊ ही स्पर्धा पहिल्यांदाच बघत आहे ना, त्यामुळे तुम्हा दोघांना इथे थांबावंच लागेल असं सांगतात. तर तेव्हा सायली तशीच आतमध्ये निघून जात असते. इतक्यात चक्क अर्जुन लांबून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतो. तर तेव्हा सायली परत मागं फिरते आणि अर्जुनला बघून खूपच आनंदित होते आणि मधुभाऊ मात्र नाराज होऊ लागतात.
तर तेव्हा अर्जुन आणि चैतन्य पुढे येऊ लागतात आणि कुसुमसुद्धा खूपच आनंदित झालेली असते. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो तर तेव्हा सायली लाजू लागते. तर तेव्हा अर्जुन सगळ्यांना तुम्ही मला इतक्या प्रेमाने बोलवलेलं होतं पण मला थोडा वेळ झाला असं म्हणतो आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊ लागतो आणि त्यानंतर मधुभाऊंच्या समोर जातो आणि त्यांना तिळगुळ देऊ लागतो. तर तेव्हा मधुभाऊ नाराज होऊन आपलं तोंड बाजूला फिरवतात. तर तेव्हा अर्जुन हळू आवाजामध्ये मधुभाऊंना मधुभाऊ सगळे बघत आहेत आणि जावई आता तुम्हाला इतकं रिस्पेक्टफुली तिळगुळ देत आहे ना तर तुम्ही घेतच नाही कसं दिसेल ते असं बोलतो. तर तेव्हा मधुभाऊ कुसुमकडे बघतात आणि चाळीतल्या लोकांच्याकडे सुद्धा बघू लागतात. तर तेव्हा अर्जुन हसू लागतो आणि मधुभाऊ आपला हात पुढे करतात. तर त्यावर अर्जुन असं नाही आज मी माझ्या हाताने तुम्हाला तिळगुळ भरवणार आहे असं म्हणतो. तर तेव्हा सायली आणि कुसुम एकमेकींच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा अर्जुन कम ऑन मधुभाऊ हा मान तर मला पहिल्यांदाच मिळत आहे ना आणि असा कसा सोडेन मी असं म्हणतो आणि आकारा बघू असं म्हणू लागतो. तर तेव्हा शेवाळे काकू मधुभाऊ नशीब काढला आहे की तुम्ही असा जावई कुणाला सुद्धा मिळणार नाही असं म्हणते. तर त्यावर चैतन्य आमच्या अर्जुन सरांचं सासऱ्यांच्या वरती एवढं प्रेम आहे ना काय सांगू असं म्हणू लागतो. तर तेव्हा अर्जुन खूपच जास्त आहे असं म्हणतो आणि आकारा बघू असं मधुभाऊंना म्हणू लागतो. तर तेव्हा सर्व चाळकरी सुद्धा घ्या की मधुभाऊ असं म्हणून दंगा करू लागतात. तर तेव्हा मधुभाऊ खरोखरच आपलं तोंड उघडतात. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंना तिळगुळ भरवतो आणि ही फक्त मिठाई नाही गोड बोलण्याचं प्रॉमिस आहे. आपल्या नात्यांमध्ये आयुष्यभर असाच गोडवा राहील मी प्रॉमिस करतो तुम्हाला असं म्हणतो आणि त्यानंतर कुसुमला तिळगुळ देतो आणि परत सायलीला देत असतो. तर तेव्हा सायली चक्क मागं सरकते. तर तेव्हा सर्व वातावरण एकदम शांत होऊन जातं. तर तेव्हा अर्जुन मनातल्या मनामध्ये नो प्रॉब्लेम मिसेस सायली तुम्ही मनापासून मागत नाही ना आणि मी फक्त मधुभाऊंचा मान ठेवत आहे असं म्हणतो आणि तेव्हा सायली मधुभाऊंच्याकडं बघत असते. तर तेव्हा अर्जुन सुद्धा मागे सरकतो आणि ते लकी कपल कोण आहे जे कॉम्पिटिशन करणार आहेत ते असं विचारतो. तर तेव्हा गौतम आम्ही दोघेच आहोत ना असं सांगतो आणि त्यानंतर सर्व चाळकरी स्पर्धेसाठी तिथून पुढे जाऊ लागतात. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला हीच ती वेळ आहे असं सांगतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा अर्जुन गौतम आणि शीतलला कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा दोघांना सुद्धा असं म्हणतो आणि तुम्हाला हा मोठा मान मिळत आहे ना असं बोलतो आणि 2 मिनटं थोडं साईडला याल का असं म्हणून त्यांना बाजूला बसवतो आणि त्यांच्यासमोर चक्क गुडघ्यावरती खाली बसतो आणि हात जोडून मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे तुमच्याकडून मला एक फेवर पाहिजे आहे. मला माहिती आहे ही कॉम्पिटिशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणतो आणि रोमॅन्टिक सुद्धा आहे ना पण माझ्यासाठी ही माझ्या फ्युचर बदलू शकेल असं सांगतो. तर तेव्हा गौतम एवढी का महत्त्वाची आहे तुमच्यासाठी असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन आमचे मधुभाऊ खूप प्रेमळ आहेत पण सध्या थोडासा गैरसमज झालेला आहे त्यामुळं खूप चिडलेले आहेत ते माझ्यावरती असं सांगतो आणि आता सिच्युएशन अशी आहे की माझा संसार कधीसुद्धा मोडू शकेल म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे ही कॉम्पिटिशन मला आणि माझ्या बायकोला खेळता आली ना तर खूपच मदत होईल आमच्या रिलेशनसाठी असं म्हणतो. तर तेव्हा शीतल मग तुम्ही अगोदरच सांगायला पाहिजे होतं ना कारण चिठ्ठीमधून तर आमचीच नावं निघालेली आहेत ना असं सांगते. तर तेव्हा अर्जुन मला हे अगोदर माहिती नव्हतं पण तुम्ही असं काहीतरी करा की परत नावं काढावी लागतील असं म्हणतो. तर तेव्हा गौतम समजा जर तसं झालं तर तुमचंच नावं निघतील हे कशावरून आहे असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन ते सर्व मी मॅनेज करेन ते सर्व होऊन जाईल पण प्लीज तुम्ही तुमची नावं विथड्रॉ करा की असं म्हणून मी तुमच्याकडे भीक मागत आहे असं बोलू लागतो. तर त्यावर गौतम ठीक आहे आम्ही आमची नावं काढून घेतो असं बोलतो. तर तेव्हा अर्जुन थँक्यू सो मच असं म्हणून खूपच आनंदित होतो. पण ही गोष्ट इथं कोणाला सांगू नका प्लीज असं म्हणतो. तर त्यावर गौतम पण आम्ही आमची नावे मागं घेतली याचं कारण काय सांगायचं असं विचारतो.
तर तेव्हा अर्जुन सुचेलच की काहीतरी असं म्हणू लागतो. तर तेव्हा शीतल तुम्ही टेन्शन नका घेऊ असं म्हणते आणि सगळे उभे आहेत ना तिथे चला असं सांगते. तर तेव्हा ते तिघे तिथून निघून जातात आणि त्यानंतर चैतन्य अर्जुनला काम झालं आहे का असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन मला तर असंच वाटत तरी आहे असं म्हणतो. तर तेव्हा शेवाळे काका हे तुमच्या दोघांचे पतंग घ्या असं म्हणतात. इतक्यात शीतल नाटक करू लागते आणि गौतम मला धर मला गरगरत आहे असं म्हणते. तर तेव्हा गौतम पाणी आणायला सांगतो आणि शीतलला पाणी प्यायला देतो. तर तेव्हा शेवाळे काकू आता बरं वाटत आहे का असं तिला विचारते. तर तेव्हा शीतल नाही असं सांगते. तर त्यावर शेवाळे काकू गौतमला काही गुड न्यूज वगैरे आहे का असं विचारते. तर तेव्हा गौतम नाही ती आठवड्यामधून 3-3 वेळा उपवास करते ना त्याचेच हे परिणाम आहेत असं सांगतो. तर तेव्हा अर्जुन गौतमला इशारा करतो. तर तेव्हा शीतल मला आता पतंगाची चढाओढ नाही खेळायची मला गरगरत आहे असं सांगते. तर तेव्हा गौतम आम्ही नाही खेळू शकत शीतलची तब्येत महत्त्वाची आहे ना असं म्हणतो. तर तेव्हा शेवाळे काका काही सुद्धा हरकत नाही यावेळेस तुम्ही स्पर्धेत खेळू नका असं म्हणतात आणि तुम्ही आराम करा असं बोलतात. तर तेव्हा शेवाळे काकू तिला घेऊन जा तिची काळजी घे इथलं काही आहे ना ते सगळं आम्ही बघतो असं बोलते. तर तेव्हा गौतम शीतलला घेऊन तिथून निघून जातो. तर त्यावर मधुभाऊ आता स्पर्धेचं कसं काय करायचं का स्पर्धा होणारच नाही असं विचारतात. तर तेव्हा शेवाळे काकू असं कसं आपण वेगळ्या चिठ्ठ्या टाकूयात ना असं म्हणते आणि आपल्याकडे इथं अनेक जोडपे आहेत ना असं बोलते. तर तेव्हा शेवाळे काका पण आता चिठ्ठ्या कोण लिहिणार असं विचारू लागतात. तर तेव्हा एक मुलगा पुढं येतो आणि मी लिहू का मला चाळीतल्या सगळ्या जोडप्यांची नावे माहिती आहेत असं सांगतो आणि चिठ्ठ्या बनवू लागतो. तर तेव्हा चैतन्य शेवाळे काकांना स्नॅक्सचं काय झालं असं विचारतो. तेव्हा शेवाळे काका बरं झालं तू आठवण केलीस तिकडे बघितलेलंच नाही असं म्हणून चैतन्याला घेऊन तिथून बाजूला जातात. तर तेव्हा तो मुलगा विचार करत असतो. तर तेव्हा अर्जुन त्याच्याजवळ जातो आणि तू तर एवढूसाच आहेस ना किती नावं लिहायची आहेत तुला मी तुला मदत करतो असं म्हणतो आणि त्याला बाजूला घेऊन जातो आणि त्याला बाजूला घेऊन गेल्यानंतर तो नावं लिहित असताना काय अक्षर घाणेरडं आहे तुझं तुझं तुला तरी कळत आहे का असं म्हणतो आणि त्याच्या हातामधून कागद आणि पेन काढून घेतो आणि स्वतः नावं लिहू लागतो आणि आजूबाजूला बघून प्रत्येक चिठ्ठीमध्ये स्वतःचं आणि सायलीचं नाव लिहू लागतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुनच्या पतंगाची चढाओढ सुरू होते. तर तेव्हा निम्मे चाळकरी सायलीच्या बाजूने असतात आणि सायली सायली असं ओरडत असतात. तर तेव्हा सायली अर्जुनकडे बघून त्याला चिडवत असते. तर इकडे निम्मे चाळकरी अर्जुन अर्जुन असं ओरडत असतात. इतक्यात मधुभाऊ तिथं येतात आणि सायलीचा हात पकडून सायली बास झालं चल आता असं म्हणून तिला घेऊन जात असतात. तर त्यावर अर्जुन यावेळी आपल्यामध्ये अंतर होतं पण पुढच्या वेळेला आपण जोडीने पतंग उडवूयात असं सायलीला म्हणतो आणि मधुभाऊंना आता आमच्या नात्यावरची संक्रांत तुम्हीच आशीर्वाद देऊन दूर करा असं बोलतो आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.